शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मायदेशात पहिली कसोटी मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे। आजपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दुसरी कसोटी खेळवण्यात येते। ही लढत जिंकून मालिकेत 2-0 असं निर्भेळ यश मिळवण्याचं भारताचं ध्येय आहे। आयसीसी वन डे वुमेन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 11व्या सामन्यात आज न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश आमने सामने असणार आहे। दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील तिसरा सामना असणार आहे। बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत मोहिमेची सुरुवात विजयाने केली होती, तर बांगलादेशचा न्यूझीलंड विरुद्ध विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे। आयसीसी वन डे वुमेन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने यजमान टीम इंडियाचा विजयरथ रोखत या मोहिमेतील दुसरा विजय मिळवलाय। टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं। दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 48.5 ओव्हर्समध्ये 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं। दक्षिण आफ्रिकेने यासह सलग दुसरा विजय मिळवला। बांगलादेश दौऱ्यावर जाणाऱ्या विंडीज संघाची घोषणा करण्यात आली। विंडीज संघामध्ये अकीम ऑगस्टी या एकमेव नव्या चेहऱ्याचा समावेश करण्यात आला। विंडीजच्या बांगलादेश दौऱ्यातील कार्यक्रमाला 18 ऑक्टोबरपासून प्रारंभ होतोय, तर या दौऱ्यासाठी विंडीजच्या T20 आणि वन डे मालिकेसाठी शाय हॉपकडं कर्णधारपद सोपवण्यात आलं। महिला प्रीमियर लीगचा चौथा हंगाम 2026च्या सुरुवातीला खेळला जाणार आहे। महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामापूर्वी एक मेगा खेळाडू लिलाव आयोजित केला जाणार आहे। यासाठी BCCIनं आधीच तयारी सुरू केली। मोठ्या लिलावाबाबत BCCIनं फ्रँचायझींना गाईडलाईन पाठवली। यात जास्तीत जास्त 5 खेळाडूंना रिटेन करू देण्यास मुभा देण्यात आली। भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिंकू सिंग याला अंडरवर्ल्डकडून धमकी देण्यात आली। मुंबई क्राईम ब्रांचकडून ही माहिती मिळाली आहे, तर रिंकूकडून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली। पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित दोघांना अटक देखील केली। 2 माजी जगज्जेत्यांमधील क्लच बुद्धिबळ लढतीच्या पहिल्या दिवशी भारताच्या विश्वनाथन आनंद विरुद्ध रशियाच्या गॅरी कास्पारोव्हनं आघाडी मिळवली। कास्पारोव्हनं तिसरा डाव जिंकला, तर अन्य 3 डाव बरोबरीत सुटले। त्यामुळे कास्पारोव्हनं 2.5, 1.5 अशी आघाडी घेतली। पुना क्लब लिमिटेड व डेक्कन जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या बॅडमिंटन लीगच्या साखळी फेरीत लिजेंड्स स्मॅशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धींना हरून विजयी सलामी दिली। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी USBAचे संस्थापक अजय कन्वर, पुना क्लबचे अध्यक्ष गौरव गढव हे उपस्थित होते।